मंचावर उपस्थित असलेल्या साम्याताई गोटे, जराते साहेब आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे काय? जसा आपण आपला जन्मदिन म्हणतो तसा हा वर्धापन दिन, तसा आपण आपला वाढदिवस म्हणतो हा पक्षाचा वाढदिवस. 2 ऑगस्ट 1947 ला या पक्षाची स्थापना झाली. म्हणजे केव्हा? 12 ते 13 दिवस आधी स्वातंत्र्य मिळायचं. कशासाठी? की या देशामध्ये जी चळवळ झाली काँग्रेसच्या विचारसरणीची होती. काँग्रेसची विचारसरणी हे उदारवादी होती आणि भांडवलशाही धार्मिक होती. दुसरी गोष्ट 1925 मध्ये शेका पक्षाची स्थापना, आपलं 1925 मध्ये CPI ची स्थापना झाली होती, कम्युनिस्ट पक्षाची. पण कम्युनिस्ट पक्षाची विचारसरणी हे फक्त कामगारासाठी होती आणि शेतकऱ्याला कम्युनिस्ट पक्ष हा भांडवलदार समजत होता. तर याचा अन्याय शेतकऱ्यावर झाला नाही पाहिजे या विचारसरणीतून जन्मलेला पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आहे. ज्यांनी CPI ची विचारसरणी, कामगारांचे जे कायदे तयार झाले लढाईमुळे, ज्या कामगारांसाठी CPI उभा राहिला त्याच कामगारांसाठी शेतकरी कामगार पक्ष सुद्धा उभा राहिला. समाजवादी विचारसरणीचा पक्ष, या पक्षामध्ये अनेक मोठमोठे दिग्गज विचारवंत होऊन गेले. आजच्या तर राजकारणाला विचाराचा काही संबंध राहिला नाही. ईडीची नोटीस आली, स्वतःच जमत नसलं, कोणाला पार्टीत आमदार व्हायचं असलं आणि ज्याची सत्ता असेल त्याच्यात घुसायचं असलं आणि आपलं सारं भलं करून पूर्ण देशही बरबाद झाला तर चालते, अशा विचारसरणीचे लोक आज पाहायला मिळते. पण या थोर पुरुषाच्या फोटोवर हात जोडणारे अनेक, पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालणारा क्वचितच मिळते. आणि ते सगळ्यात जास्त प्रमाण कोणत्या पक्षात भेटत असेल तर ते या शेतकरी कामगार पक्षात भेटते. म्हणून आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये सामील झालं पाहिजे. आमिष आम्हालाही देते, आमदार तुम्हाला करतो, तिकीट मोठ्या पक्षाची देतो आणि तुम्हाला उद्या निवडून आणतो आणि परवा तुम्हाला मंत्री करतो. पण आम्ही जात नाही. आम्ही विचारसरणी बांधलेले आहोत. आम्ही ज्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतो, आम्ही ज्यांच्यासाठी आंदोलन करतो, आम्ही ज्यांचे प्रश्न रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करून मांडतो, ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा जन्म झालाय हे आम्ही समजतो. खरे विचार या लोकांनी, थोर पुरुषांनी जे दिले आहे ते आमच्या मनामध्ये बसले आहे. म्हणून आमिषाला बळी न पडता ज्या पक्षात आपण आहोत मरेपर्यंत त्याच पक्षात राहतो. आमिषासाठी बळी पडत नाही. म्हणून या पक्षामध्ये जे तुमच्यासाठी झटते, जे तुमच्यासाठी लढते, जे तुमच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरते, त्यांच्यासाठी अर्बन नक्षल म्हणून कायदा आणे का अजून कोणताही कायदा आणे, जेलात जाणं मोठ्या पक्ष माणसाचं काम आहे. हे जेवढे इथं फोटो आहे सारे जेलात जाऊन आले आहे. आणि आता जे ईडीच्या धाकानं लपून पक्ष बदलून राहिले ते चोर आहे आणि चोरीच्या धाकानं जेलात जायचं भेटे म्हणून त्याने पक्ष परिवर्तन केलं आहे. आम्हाला कितीही अर्बन नक्षल ठरवलं आणि जेलात टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ज्या विचाराचे आहे त्याच विचाराचे राहणार आहे. काय वातावरण आहे या देशामध्ये? काय वातावरण आहे राज्यामध्ये? हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, शिवसेनेचे 2 तुकडे कर, राष्ट्रवादीचे 2 तुकडे कर. कोणासाठी कर? कोणती विचारसरणी करून राहिले तुम्ही? तुमच्याही विचारसरणीत तर टिकून राहिले नाही. विचारसरणी म्हणजे काय? एक पुरोगामी विचारसरणी आहे, एक सनातन विचारसरणी आहे. सनातन विचारसरणीवाला पक्ष म्हणजे भाजप आहे. ते आपल्याला आजकाल साधू महाराज तिथं सांगते पूजा करायला पाहिजे, मंदिरात जायला पाहिजे, काल सर्वयोगाची पूजा करायला पाहिजे, होम हवन कांड करायला पाहिजे आणि तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते देवच देते. आणि जर देवच सगळं देते तर सरकारचं कोणतं काम आहे?
भाव मिळाला पाहिजे, त्याचा शेती ही फायद्यात असली पाहिजे, त्याच्यात सिंचनाचा तोटा असेल तर सिंचनाची सोय करण्याचं काम हे सरकारचं आहे, देवाचं नाहीये. देवाच्या कृपेनं पाऊस नसेल, गारपीट होत असेल, काही आकस्मिक नुकसान जर शेतकऱ्याचं होत असेल त्याच्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार असते. हे इलेक्शनच्या आधी कबूल करते आणि हे नमचोट सत्तेवर बसले म्हणजे सरकार लक्ष देत नाही शेतकऱ्याला. काय परिस्थिती आहे तुमच्या इच्छा शेतकऱ्याची? आयर्नवर सापडलं इथं म्हणून इथं आता खान तयार होणार आहे, खान तयार होणार आहे. तुम्ही आम्ही शेतकऱ्याचे पोरं, आम्ही शेतकरी आणि आपली शेती जमीन ते बळकावणार आहे, माल आयर्नवर विकून ते कमवणार आहे, धनाढ्य लोक ते होणार आहे. आणि जे सरकार नाही ते जमीन गोळा करण्याची मदत करणार आहे ते त्याच्यामध्ये दलाली खाणार आहे, पैसे ते खाणार आहे. कालचे मालक आपण जर जमीन काही दिली उद्या आपण तिथं चौकीदार बनणार आहे. चौकीदार बनणार असेल जरा त्यांचे आजोबा इथं बसले, हेच जर त्या वावराचे चौकीदार झाले यायला हेच म्हणा लागल त्यांना तू दाराच्या बाहेर तुझ्या अंतर याची परमिशन नाही आहे. जरी तुझ्या बापदाद्याचा वावर असेल हे आधी होतं, आता हे कंपनीनं घेतलाय त्याच्यात दलाली भार सरकारनं खाल्ली आहे. सर आहे ना जर तुम्हाला काढायचं असेल त्या शेतकऱ्याला त्या पोराला परमनंट नोकरी दिली पाहिजे. आणि नोकरी देण्याचे आमिष दाखवून राहिले असं तुम्ही मुद्दा बोलले नाही. कशा नोकऱ्या देते याने तो सर्क्युलर काढला आहे, पक्क्या नोकऱ्या बंद करायचं, कंत्राटदार पद्धतीनं घ्यायचं. पक्क्या नोकऱ्या जर दिल्या तर त्याला पेन्शन द्यावं लागते, त्याला फिक्स पगार द्यावा लागते, त्या पगारामध्ये वाढ करावं लागते. तो जर त्यांचा मागण्या पूर्ण नाही झाल्या तो आंदोलन करते आणि याची कंपनी बंद पडते. म्हणून ते ठेवायचं नाही. ते सरकारनं कंत्राटदार पद्धती सुरू केली, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये राहिला नाही. आपल्या इथून सीएम साहेबांना समृद्धी हायवे केला ना, किती शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, शेतकऱ्यांनी मोबदला काय कटकून झाला. त्या शेतकऱ्यांच्या चुक्या बनवून त्याच्याकडून भांडवलदारांना त्या जमिनी स्वस्त्यात बळकावल्या. काही प्लॅन माहित होता इथून हायवे जाणार आहे, हे याचेच कट्टू जागा घेणारे आणि चौपटीनं त्याचा पैसा वसूल करणारे हे त्यांचेच कट्टू. या सरकारमध्ये फाळ खाणारे दलाली खाणारे आहेत. शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या काही मोबदला मिळाला नाही, दलालाला मोबदला भेटला, शेतकरी लंबा झाला, तो भूमिहीन झाला, त्याच्या मुलाला काही नोकरी भेटली नाही, त्याला काही मोबदला भेटला नाही. दलालाचे इथं करोडो रुपयाचे बंगले तयार झाले, त्याच्याजवळ 100 एकराच्या वर जमिनी होऊन गेल्या. आणि कशासाठी बनला तर शेतकऱ्याचा माल 7 तासामध्ये मुंबईला पोहोचला पाहिजे. शेतकरी इथून काही काम असेल तर मुंबईला मंत्रालयामध्ये 7 तासामध्ये पोहोचला पाहिजे. आणि मग हे आपण किती हुशार आहे दाखवासाठी शिंदे साहेब, पवार साहेब, हे तुमचे फडणवीस साहेब जी वॅगन घेऊन, जी वॅगन म्हणजे मर्सिडीजची किती रुपयाची 4.5 कोटीची, ज्याची टॉप स्पीड 250च्या वर आहे, ते घेऊन त्या रस्त्यावरून धावून 5-7 घंट्यात पोहोचते. म्हणून ही मर्सिडीज 4.5 कोटीची आपण हॉकी इस्टेट विकली तरी 4.5 कोटीची मर्सिडीज नाही घेऊ शकत. हे शेणं खाल्ले आहे, याने पैसे खाल्ले आहे, 2 नंबरचे पैसे यायच्या जवळ आहे म्हणून हे मर्सिडीजकडे जाण्याचा विचार करते. तुम्ही जर टोकल्याने पैसे खाल्लेले भ्रष्टाचार केला आहे तर तुम्हाला जी वॅगनने जाण्याची गरज नाही. नागपूरवरून 1 तासाचं फ्लाईटनं मुंबईत पोहोचतो. तुम्हाला खूपच काम आहे आणि खूपच मुंबईत जाऊन तुम्ही दिवे लावणार आहे आणि खूपच या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं, कामगाराचं भलं करणार आहे, त्या विद्यार्थ्याचं भलं करणार आहे. जी वॅगननं गाडीनं काही जाऊ नका, तुम्ही विमानानं जा आणि तिथे निवार पडा. आणि गेलोय आपल्यासारखा गरीब माणूस रेल्वेचं विमानाचं तिकीट परवडत नाही, स्वतःची गाडी घेऊन जाते. 4-5 जण बसवते, 4-5 जण शेअरिंगमध्ये पैसे खर्च करते, पेट्रोल डिझेल भरते, मुंबईत जाते कामासाठी. त्या समृद्धीनं गेलं तर पुढेही 11 किलोमीटर 1 किलोमीटर एकही गाडी राहत नाही, मागेही एकही गाडी राहत नाही. हे परिस्थिती आहे समृद्धी हायवेची. कळाला ऍक्सिडेंट होतो. आणि आता तिथं दिव्याचे लाईट, दिव्याचे झाडं, दिव्याचे फुलं लावणार आहे. कारण तुम्हाला गाडी चालवताना रात्री झोपता आली पाहिजे, तुमचा ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे. किती दिवस सुरू आहे
लावतो, तुला जिल्ह्यात टाकतो याची धमकी देऊन हे पक्ष फोडणारे हे काही सनातन विचारसरणीचे तुम्ही झालेले नाहीये. हे समाजवादी पक्ष पडले, हे राष्ट्रवादी पक्ष, तो अजित पवार उठून पळाला, तो शेतकऱ्याला मारल्याचा भाव नाही भेटून राहिला म्हणून पळाला का तुमच्या आमच्या कुटुंबात तेलाच्या पोराला ऍडमिशन नाही भेटून राहिले म्हणून पळाला? त्यानं टोपल्यानं माल खाल्ला आहे, तो उघडकीस नाही आला पाहिजे, त्याने जेल नाही झाली पाहिजे म्हणून स्वतः काकाला धोका देऊन पक्ष सोडून उठून पळाला. हे विचारसरणीचे लोक आज राजकारणामध्ये काय होते, जेलात टाकलं नावच होते, जे जेलात गेले त्याचेच नाव आहे, चोरायचे नाव नाही आहे, दरोडेखोरायचे नाव नाही आहे, हे जेलात आहे. राहते का अमर नाव द्यायचे? जो विचारवंत आहे, जो इमानदार आहे, जो तुमच्यासाठी कष्ट करण्याचे, तुमचे प्रश्न मांडले ते सोडवण्याचे प्रयत्न करते, इमानदारी जगते. आम्हाला खूप वेळ लागत नाही, आम्ही माणसं आहोत. त्याने जशी जी वॅगन घ्या वाटते तर आम्हाला घ्या वाटते, त्याने जसे पोरं चांगले मोठ्या कॉलेजमध्ये शिकवा वाटते तर आम्हाला वाटते, पण आम्हाला विचारसरणीचा पकडा आहे, त्या विचारसरणीला आम्ही बांधलो आहे म्हणून आम्ही विकाऊ नाही. आम्ही आमचं इमान विकणं म्हणजे आमची बायको, आमचे पोरं, आमचे भाऊ, आमची आई हिची अब्रू विकणं हे समजतो. इतके मनाचे पक्के आहोत म्हणून आम्ही विकल्या जातो. आणि हे लढाई तुमच्या आमच्या साधारण माणसाची आहे. साधारण माणूस नाही गेला पाहिजे, आमदार नाही झाला पाहिजे, साधारण माणसाला ते सरकार जिल्हा परिषद मध्ये नाही गेला पाहिजे, त्याची पंचायत समितीमध्ये सत्ता नाही आली पाहिजे. हे बाळखाऊ या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही, स्वतःला पद भेटलं पाहिजे, स्वतः जाऊन गाडी आली पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा मेंबर झाला म्हणजे तिच्या कामामध्ये भ्रष्टाचार करता आला पाहिजे आणि आपल्याजवळ स्कॉर्पिओ मग फॉर्च्युनर आली पाहिजे. याच्यासाठी पक्ष परिवर्तन करते, पक्ष सोडतो. या विचारसरणीला पक्का असलेले जरा ते त्या ताई असे का भाई असे या निवडून नाही गेले. जोपर्यंत ते अशी इमानदार चळवळीतले माणसं निवडून जात नाही ना तोपर्यंत तुमचे प्रश्न सुद्धा सुटत. हे पहिले विचारसरणीतले लोक निवडून जात होते, इंडी पटकासारखे केले, गणपतराव सारखे केले, अनेक दिग्गज निवडून गेले आणि तिथं प्रत्येक चर्चा होत होती. आता सारखी चर्चा नाही. राठोड सोबत कोण काही भेटली होती, तो धाकड रस्त्यावर काय करत होता आणि अजून कोणता मंत्री कोणत्या बाईसोबत काय करत होता हे चर्चा आजकाल सभागृहात होते. विचारवंतांची चर्चा होती, अभ्यासू लोक तिथं निवडून जात होते, तिथं कायदे पंडित निवडून जात होते. कायदे करण्याचं ते सभागृह आहे, जनतेच्या फायद्याचा कायदा कसा झाला पाहिजे याच्यासाठी झटणारे माणसं होते. म्हणून मजुरांना 8 तासाच्या वर काम नाही केलं पाहिजे, म्हणून 8 तासाच्या वर काम नाही केलं पाहिजे म्हणून कायदा जो कामगारांचा तयार झाला हे कम्युनिस्ट पार्टीच्या शेका पक्षाच्या लढाईतून काय झालं. आज 10-12 तास इंजिनियर लोकांचे वेतन आहे. कामगाराच्या प्रश्न म्हणणारा कोणी नसतं, आहे त्याचं कोणी वाली 12 तास 13 तास कॉम्प्युटरवर पाहिजे काम करत आहे. कशासाठी आपला हेच तर लढाई असते तिथं गेल्यावर. पण माझ्या गावाचा रस्ता झाला पाहिजे, तिथं धरण झाला पाहिजे, इथं बंधारा झाला पाहिजे, त्याचा ठेका माझ्या पोराला भेटला पाहिजे आणि त्याचा ठेका माझ्या पुण्याला भेटला पाहिजे आणि मग माल बनवता आला पाहिजे, त्या मालातून बंगला भरला पाहिजे. याच्यासाठी निवडून जाता का आणि ह्याच्यासाठी तुम्ही निवडून देता का? हे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि या विचारसरणीवर चालणारा पक्ष कोण आहे, आपल्या पडवळीचा कोण आहे याची जाण आपल्याला असली पाहिजे. ज्या पुरुषांनी आपलं रक्त या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलं, इथं कायदे तयार करण्यासाठी अख्खं आयुष्य बाबासाहेबांचं केलं. लढा कसा केला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बिरसा मुंडा. गरीब घरातला माणूस त्याच्या मागे पॅकिंग काहीच नसताना आपलं मत परखडपणे मांडणे आणि एवढ्या इंग्रजांच्या वेळेला
देशात तुम्ही कुठं घेऊन चालले? कारण याच्यासाठी सगळ्यात मोठं जबाबदार तुम्ही असाल तर तुम्ही. बाबासाहेबांनी जर सांगितलं आहे का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण घेतलं तरच आपल्याला सगळं समजते. शिक्षण घेतलं तर आपण पुस्तकं वाचू, शिक्षण घेतलं तर आपण या देशाचा इतिहास वाचू, शिक्षण घेतलं तर आपल्या थोर पुरुषांना कसे आपल्यासाठी रक्ताचं पाणी केलं हे माहीत होईल. आणि हे जे खोटं सांगणारे आहेत आणि दलाल लोक आहेत जे तुकारामाले वैकुंठाले गेला म्हणणारे आहेत, जैन तुकाराम महाराजांचा खून केला, वैकुंठाचं ते पुष्पक विमान आज येते का? कुठं गेलं तेव्हापासून येते का? कोण जायचं आहे वैकुंठाला? येते ते विमान? हे खोटं सांगायचं, मारून टाकायचं. कारण ती चळवळ तुमच्या आमच्या बहुजन समाजाचे लोक त्याच्यात सुशिक्षित झाले पाहिजे आणि त्या चळवळीमध्ये येऊन राहिले होते. आणि या मनुवादाचं भांडं फुटत होतं. हे फटक ब्राह्मण यानं कट केला आणि त्या तुकाराम महाराजाचा खून केला आणि ते स्वदेही वैकुंठात गेले. म्हणजे लाशही सापडून नाही दिली, इंद्रायणी फेकून दिली दगड बांधून, सगळ्यापर्यंत सापडलं नाही. म्हणून स्वदेही वैकुंठात गेले म्हणून सांगते. तुम्ही आहे का? आणि तुमचं काही झालं बरं वाईट का देवाला पूजा हेच सांगते. देवाची पूजा करायला पाहिजे, देवाची नाही पूजा करायला पाहिजे, माय बापाची पूजा करायला पाहिजे, गुरुची पूजा करायला पाहिजे, ज्यानं मन शिकवून मोठं केलं त्याची पूजा करायला पाहिजे. माझं काही बिघडलं, माझ्या आईला जर वडिलाला कॅन्सर झाला, माझ्या मुलाला जर काही तब्येत खराब झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये द्यायचं असेल तर दुसरा तिसरा देव कोणी नाही, डॉक्टर देव आहे जो तुमचा जीव वाचवणार, तो शिक्षणाची तयार झाला. आणि त्या बलाढ्य हॉस्पिटलमध्ये जाण्याची सर्वसाधारण माणसाची क्षमता नाही आहे. म्हणून हे देवासमोर दिवे लावून त्याला साकडे मांडण्यापेक्षा सरकारची गट्टी धरून रस्त्यावर उतरला पाहिजे. जे या देशामध्ये इतके वर्ष सत्ता करूनही राहत आहेत ते सत्तेत होते तेव्हाही, जेव्हा कोरोना होता तेव्हाही काय परिस्थिती आहे? हॉस्पिटलची कमी होती का नव्हती? याला खूपच विकास करायचा होता. 2014 पासून आतापर्यंत मधातले 2 वर्ष आघाडीचे सोडले तर बाकीचे 11 वर्ष 9 वर्ष हेच सत्तेत आहे. काढली एखादी शाळा सरकारची, काढलं कॉलेज एखादं, ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या बंद पडून राहिल्या, पडून राहिल्या का नाही पडून राहिल्या? मग सरकारची ड्युटी आहे तर तुमच्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या संस्था उभ्या राहिल्या, प्रायव्हेट बंद झाल्या पाहिजे, प्रायव्हेट दवाखाने सुद्धा बंद झाले पाहिजे. तुमची सोय देवानं नाही, तुमचा जीव सरकारने दवाखाने उघडून वाचवला पाहिजे. आणि जे डॉक्टर आज जे म्हणते हॉस्पिटलमध्ये गेले, प्रायव्हेटमध्ये तुमचं पोरगं किंवा नातेवाईक एखादा ऍडमिट झाला, डॉक्टरांची भाषा ऐकता, इसका बिल कितना हुआ रे? 8 लाख हो गया, इसको इंश्योरेंस कितने का मिलता रे? 8.5 लाख मिळता. हा मग जाऊ दे, आता आपल्याला भेटणार नाहीये, सोडून दे, सुट्टी देऊन दे. बरा झाला नाही झाला, उद्या मरणार आहे वाचणार आहे याचा विचार डॉक्टर करत नाही, दुसरा गिराईक ऍडमिट करते. आणि हेच कंपल्सरी ड्युटीमध्ये जर सगळे डॉक्टर आणले सरकारनं, प्रायव्हेट दवाखाने जर उघडून नाही दिले पण सरकारी दवाखान्यातच तुम्हाला ड्युटी करायला लागेल असा जर कायदा आणला तर सरकारी दवाखान्याला तो दवाखाना आरमोडी तिथं भांडवलात चालू नसे, त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरला छान मारून ड्युटी करायला लागेल. आणि तेव्हा डॉक्टरचं मन परिवर्तन होईल. जेव्हा रोगी जास्त संख्येनं येतील आणि वेळ भेटणार नाही तेव्हा त्याला असं वाटेल या लवकरात लवकर बरा झाला पाहिजे, याचा वेळ खाली झाला पाहिजे आणि दुसरा येऊन तिथे ऍडमिट झाला. हे परिस्थिती निर्माण करणं हे आपल्या हातात. आपण मोठ्या गाड्याला नेत्याच्या मागे जातो, त्याची उदो करतो, त्याची तारीफ करतो, त्याला आपल्याला हेच मोठे वाटते, ते शेणखाऊन मोठे झालेले आहे, त्याचं जमीन जिवंत नाही आहे, ते एका पक्षात राहिले नाही, पाहिजेचे 50 पक्ष होऊन गेले, एक डझन पक्ष त्यांनी बदलले आहेत. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या पदासाठी, स्वतःच्या कमाईसाठी पक्ष बदलले आहे, तुमच्या आमच्या प्रश्नासाठी बदलले नाहीये. हे जोपर्यंत प्रत्येक सत्तेला इथं कळणार नाही तोपर्यंत या देशाचं भवितव्य
बनलेला आहे आणि लोक यायचे लागले आहे का नाही. म्हणून विचारसरणीची लढाई होत आहे. म्हणून विचारसरणी पेरली पाहिजे. ही विचारसरणी जोपर्यंत या देशामध्ये खोलवर टक्क्यामध्ये सुद्धा समजणार नाही तोपर्यंत स्वतःचं महत्त्व या जनतेला कळणार नाही. जोपर्यंत या जनतेला स्वतःचं महत्त्व स्वतःच्या मताचं महत्त्व कळणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या कामाची फायद्याची सत्ता या देशामध्ये या राज्यामध्ये बसणार नाही. म्हणून पिढी ही शिक्षित असली पाहिजे. आज आरक्षणाला विरोध पण करू आहे. भाजपला करून राहिले. भाजपवाल्यांना 20 वर्षापासून 25 वर्षापासून RSS वाल्यांना मनोवादी विचारसरणीच्या लोकांना तुमच्या मनामध्ये तुमच्या पोराच्या मनामध्ये तुमच्या पाठीमागं हे पेरून ठेवलं आहे का आरक्षण हे संकट आहे. आरक्षण मिळालं नाही पाहिजे. तुझ्यावर कन्या येऊन राहिला तुझ्यापेक्षा कमी पर्सेंटवाल्याची ॲडमिशन होऊन राहिले आणि हे आपलं खोटं दुनियाचं केल्याचं मायाचं बहुजन समाजाचं हे काहीच इतिहास न वाचता आपली परिस्थिती जुनी दादा परदाद्याची काय होती याचा अभ्यास न करता त्याच्या हो मिळवते आणि त्याच्यावरच चर्चा करते का आरक्षण किती खराब आहे. जोपर्यंत आपले पोरं वैचारिकदृष्ट्या सक्षम होत नाही या देशाचं भवितव्य धोक्यातच आहे. आणि आता तर पूर्ण अंधारात आहे. पुरा देश लहान आहे. एकाही देशासोबत आपलं संबंध चांगले नाही. बाजूला पाकिस्तान आहे भांडण आहे. श्रीलंकेशी भांडण आहे. दक्षिण बंगालशी आपलं आहे. बांगलादेशशी भांडण आहे. चीनशी भांडण आहे. आपण कोणाशीच नाही राहिलं. नेपाळशी काही मदत नाही केली होती त्याच्यामुळे नेपाळी आपला राग करते. या मोदीने ट्रम्प पडल्यावर ट्रम्प भेटायला बोलावलं होतं. मोदी गेला नाही म्हणून त्याचा बदला आता ट्रम्प आपल्याशी घेऊन राहिला. पाकिस्तानला मदत करते पण आपल्याला करत नाही. हे परिस्थिती आपण यायची लायकी आहे का नेहरूवर बोलायची टीका करायची. नेहरूनं अख्खं आयुष्यातले 15-20 वर्ष जेलमध्ये घातले या देशाच्या भवितव्यासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. लायकी आहे याची. नरेंद्र मोदीजी एक बायकोला सांभाळू शकला तो देश सांभाळला. त्याच्या शिक्षणाचा पत्ता नाही. नेहरू इतका मोठा शिकलेला माणूस ज्याने इथून 70-75 वर्ष आधी जे परिस्थिती होती त्या देशात एकत्र केलं अनेक राज्य एकत्र केले तेव्हा हा देश तयार झाला. हे सांगते नेहरूचं पटेलचं भाषण कुठं होतं कोणत्या पुस्तकात लिहिलं. माझ्या पक्षाचं अध्यक्षाचं काही इलेक्शन झालं तर मी उभा राहिलो जरादेव उभा राहिला जरादेव निवडून आला मी पडलो म्हणजे आमचं दोघांचं भांडण निघलं. तो सेम स्टोरी द्यायची आहे. पटेल पण या देशाला एक संघ बांधण्याचं काम नेहरूंनी पटेलला सांगितलं. म्हणून पटेलांनी हे पूर्ण देशवाल्यांनी राज्य बांधले. म्हणून या देशाची वेगवेगळी देश तर पहिले होता किंवा राजपूताचं राज्य होतं कुठं खाल्लं साऊथमध्ये दुसऱ्याचं राज्य होतं पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्याचं राज्य होतं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे राज्य होतं. हे एक संघ बांधण्याचं काम नेहरूच्या ऑर्डरवर पटेलांनी केलं. त्या पटेलावर मोठा आहे नेहरूपेक्षाही मोठा आहे. त्या पटेलावर भयंकर अन्याय झाला आहे म्हणून आता मी त्याचा बदला घेतो. काय करतो तो साऱ्या देशाही जगात त्याचा पुतळा बांधून टाकतो. हजारो कोटी खाऊन देतो. तेवढे पैसे खर्च करतो. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करतो. शेतकऱ्याला 5 दिवसाले उडाले रुपये माफीसाठी कर्जमाफीसाठी पैसा देत नाही आणि अशा पैशाची उधळणी करतो. हे विचारसरणी सरकार हे समजण्याची गरज आहे का तुमच्या कामाचं कोण आहे तुमची दिशा कोण आहे. काल तुझ्या चर्चा होते सभागृहामध्ये काल तुझ्या चर्चा होते प्रेसमध्ये कोणाला माहिती होता भिडे कोणाला माहिती होता अजून कोणता चिल्लर बोलून हे मीडियासाठी जेव्हा पहिला प्रश्न येते जेव्हा पाकिस्तानवर हमला झाला त्याचं काय झालं पहलगामचं काय झालं त्याचे आतंकवादी सापडले का नाही सापडले हे ठिकाण मारले म्हणजे तर 4 पैकी 3च करून मारले. हे प्रश्न तुम्ही नाही विचारला म्हणून मला काहीतरी मीडिया काहीतरी बोलते तुम्ही त्याच्याकडे बोलत नाही मुद्द्यापासून घरपडते आणि तुमच्या कर्जमाफीवर या अधिवेशनामध्ये चर्चा नाही झाली पाहिजे म्हणून
चॅनल पाहायला बंद करा, कारण हे सगळे भाडोत्री आहे. हे त्याच्याकडून पैसे घेते आणि तुमचे TRP दाखवून तुम्ही इतके जण पाहून राहिले, हे सरकारला दाखवते त्याच्याकडून पैसे खाते आणि आपलं चॅनल चालू तुमच्या आमचं पैसे लागलं. म्हणून ज्या सोशल मीडियावर रवीश कुमार सारखे सारखे जे चांगले पत्रकार आहेत ते वागळे सारखे त्याची त्याचे न्यूज चॅनल ऐकले पाहिजे, त्याच्या डिबेट्स ऐकल्या पाहिजे, तर आपल्या विचार काही वाढ होईल. हे सगळे विचाराची लढाई आहे, सत्तेची नाही आहे. सत्य नाही येत जात मुद्द्यासाठी लढलं पाहिजे, मुद्द्यापासून भरकटलं नाही पाहिजे. मुद्द्यासाठी लढाई असते आणि त्या मुद्द्यासाठी लढाई करण्यात या शेका पक्षाचं पूर्ण आयुष्य नको झालं. माझी दुसरी तिसरी पिढी आहे या शेका पक्षामध्ये. त्यापैकी गेला आजही केला, निवडून नाही आला, पक्षाने आंदोलन केलं, पण लोकांच्या डोक्यात विकास नाही पडला. शेत घराने भ्रष्टाचार करणारे पैसेवाले माणसं निवडून देते, तर इमानदार माणूस निवडून नाही देत. बाबासाहेबांना ते नाही दिलं, त्याच्यापासून काय अपेक्षा करणार? म्हणून जोपर्यंत या बाबासाहेबांनी तुम्हाला लोकशाही कशी दिली ते तुम्हाला त्याची जाणीव होत नाही, त्या मताचं महत्व तुम्हाला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. म्हणून या देशामध्ये जर अराजकता माजली असेल आणि या देशामध्ये थर्ड क्लास माणसाचं राज्य जर आलं असेल, ती यायला जबाबदार त्याचा पैसा त्याचा माज नाहीये, त्याची विचारसरणी नाही. आपण मत देणारे ठाकरे आपण थर्ड क्लास आहोत, आपल्याला अभ्यास नाहीये. म्हणून हे परिस्थिती आहे. आपण सुधारण्याची गरज आहे. जोपर्यंत आपले विचार सुधरत नाही तोपर्यंत या देशामध्ये बदल घडत नाही. पैसे देणारे भ्रष्टाचारी येत राहणार आणि जात राहणार, त्याही लक्षात कोणीच ठेवत नाही. जे कधीच निवडून नाही गेले त्याही लक्षात ठेवत त्याच्या विचारसरणीची पूजा केली पाहिजे, मूर्तीची नाही. हे सांगितलं बाबासाहेबांनी. या सगळ्या विचाराचा अभ्यास आपण केला पाहिजे, त्याच्यावर चाललं पाहिजे. आणि हा वर्धापन दिन 78 नाही 178 978 किती वर्ष झालं तरी शेका पक्ष एकही माणूस निवडून नाही आला तरी जिवंत राहील. कारण आमच्यासारखे ते एकनिष्ठ कार्यकर्ते जोपर्यंत जिवंत आहे, तुमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते जोपर्यंत या पक्षात जिवंत आहे, भले सत्तेत नाही राहू, सरकारचं पाळंमुळं त्याला रस्त्यावर आणण्याची ताकद आपल्याला असली पाहिजे आणि आपले प्रश्न सोडवून घेण्याची ताकद आपल्या मंडळात असली पाहिजे. याच्यासाठी याने किती कायदे आणले, किती जेलात टाकलं, काही फरक पडत नाही. आपण लढलं पाहिजे, केलं नाही पाहिजे. ते कोण ज्याने चोरी केली असते म्हणून जरा ते लढलं टाकलं की जरा ते गेलो नाही. मला मागच्या वर्षी मी गेलो नाही आणि पुष्कळ प्रयत्न झाले, भाजपात आला पाहिजे. डिस्क्वालिफिकेशन केलं, जेलमध्ये टाकलं, सगळंच केलं, नाही आलं जाणार. शेवटी त्यांनी नाक सुरू केलं आहे बघायला. आम्हाला शेतकऱ्याचं राज्य पाहिजे, आम्हाला कर्मचाऱ्याचं राज्य पाहिजे, आम्हाला कष्टकरी कामगाराचं राज्य पाहिजे. ज्या पोरपोरी खेळा लावला रस्त्यावर त्याच्यासाठी उद्योग निर्मिती झाली पाहिजे, त्याला खेळा लावून पाठीला उठून 4 लाखाचं काम नाही बनलं पाहिजे. हे ड्युटी सरकारची आहे. जोपर्यंत हे भविष्य बदलत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. याच्यासाठी तुमची जनतेची साथ असणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही पाठीशी राहिल्याशिवाय आम्ही मुजरा करू शकत नाही आणि तुम्ही पाठीशी राहिल्याशिवाय आमचंही भवितव्य नाही. म्हणून तुम्ही सुद्धा शिकून हे सगळे विचार समजून घेऊन सक्षम होण्याची गरज आहे. हा लढा आयुष्यभर चालणारा काही पुढ्याचा नाही. याच्यातून आपला समाज सुधारला पाहिजे, हे आपल्याला. म्हणून आम्ही हा वर्धापन दिन साजरा करतो. हा वर्धापन दिन जरा साजरा केला. चांगल्या संख्येने महिला इथे उपस्थित आहे. महिला एवढ्या वेळ काढून घरातला वेळ काढून तुमची तारीफ करतो मी. इतक्या समोर आहे याच्यापेक्षा जास्त दिसत आहे. तारीफ वगैरे जनतेचीच तारीफ करायला म्हणजे
बोलावलं, त्यामुळे आयोजकांचे मी आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वागत जे केलं त्याचा काही प्रश्न नाही. तुम्ही जो ते हार तुले गेले त्याचा काही प्रश्न नाही. तुम्ही जे आकर्षण वाक्यवाचं ते खूप आवडलं. कारण संगीताचे दर्दी आम्ही आहोत, कलेचे दर्दी आम्ही आहोत. आणि ही कला आपल्या क्षेत्रामध्ये जोपासली पाहिजे. आपले जे पिढ्यानपिढ्या जे संस्कार मिळाले ते जोपासले पाहिजे. याच्यातून आपण प्रगती झाली पाहिजे. आपला मुलगा कंपनीमध्ये मॅनेजर झाला पाहिजे, आपला मुलगा डॉक्टरमध्ये झाला पाहिजे. हे ड्युटी सरकारची नाही आहे, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणून सज्ज राहा.